संबंध देशभर तसेच दुबई येथे देखील आपल्या नावाचा डंका वाजवून आलेला अनंत वाघ उर्फ मॅगी या दोघांचे मी आभार व्यक्त करतो। त्या दोघांनी मला इथे संधी दिली। सायलेक्स आणि अनंत वाघ उर्फ मॅगी यांचे खूप खूप धन्यवाद। मी पंचांना विनंती करेल की त्यांनी लवकरात लवकर सामन्यांना सुरुवात करायची आहे। डीजे 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 आपल्याला संपवायचे आहेत। मॅच रेफरी आणि पंच मैदानावरील पंच हे जे काही निर्णय देतील त्या निर्णयाचा स्वीकार आपल्या सर्वांना इथे करावा लागणार आहे। आजच्या दिवसाचे सर्व सामने वयवर्ष 40 पेक्षा अधिक चे खेळाडू हे सामने इथे संपन्न होत आहेत। 40व्या वर्षानंतर घरगृहस्थी कामकाज कामधंदे मुलं बाळा सांभाळण्यामध्ये वेळ जातो, परंतु हे जे सर्व खेळाडू आहेत ते सर्व खेळाडू या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना लहानपणापासून जी आपण आपली आवड जपली ती आवड म्हणजे आपला क्रिकेट खेळ, त्या क्रिकेटच्या खेळासाठी कधीही सदैव आपण इथं हजर असतात। बरेचसे नामचीन खेळाडू या अंबरनाथमध्ये घडलेले आहेत। जर का पुरेशी व्यवस्था जर का या अंबरनाथमध्ये असते तर कदाचित तिथले बरेचसे खेळाडू IPL मध्ये खेळताना किंवा तिथं मार्गदर्शन करताना आपल्याला दिसले असते। आणि पहिलाच सुंदर असा चेंडू, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, खूप धारदार गोलंदाजी बाबू यांच्याद्वारे। बाईच्या रूपामध्ये या धावा मिळतील, एक धाव असेल ही। बाबू सलग दुसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना त्यांची स्फूर्ती त्यांची उर्मी बघता त्यांची ऊर्जा बघता कोणी म्हणणार नाही की 40च्या पुढचा खेळाडू गोलंदाजी इथे करतोय। जवळजवळ 140 प्रति तासाने त्याच्या वेगाने चेंडू टाकणारा हा खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। अजय 11 फलंदाज ललित। पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि पुन्हा गचाळ असा यष्टीरक्षण आणि गचाळ असा यष्टीरक्षण, धावा होण्याची शक्यता। यष्टीरक्षकाला उद्या सकाळी असोसिएशन तर्फे कोंबडी देण्यात यावी, ती कोंबडी पकडण्याची प्रॅक्टिस करावी, त्याच्यानंतर आपल्याला चेंडू सहजरित्या झेलता येईल। आणि बॉक्स क्रिकेटचा बेताज बादशाह ललित फलंदाजीसाठी इथे दाखल। भल्या भल्या गोलंदाजाच्या चिंध्या उडवणारा हा फलंदाज। बघूया बाबू यांच्या गोलंदाजीचा समाचार घेऊ शकतो काय, कारण बाबू गत 2 सामन्यापासून अतिशय तेज तरार अशी गोलंदाजी करताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। आणि ललित यांनी हवेत भिरकवलेला चेंडू आपल्या नावाला आपल्या रुबाबाला साजेसा खेळ करताना पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केलेला आहे बाबू यांच्या गोलंदाजीवरती। डीजे चौकार गेला रे। आणि पुन्हा एकदा फलद्रुपदी विकेट जाण्याची शक्यता, परंतु असफल बाबू। अतिशय महत्वाचा असा हा गडी बाद करण्याची नामी संधी बाबू यांना होती, परतफेड करण्याची नामी संधी होती। जो भी करोगे ब्याज के साथ वापस करूंगा अशी नामी संधी बाबू यांना, परंतु ते त्यांनी गमावलेली आहे।
आणि हे अवांतर धाव आणि बोनस धाव वाईडच्या रूपामध्ये. हॅलो. आणि अतिशय असा खणखणीत टोलवलेला हा चेंडू होता याच्या आधीचा. कदाचित बाबू यांचा हात भाजला असेल. ललित खणखणीत असे फटके वाजवण्यामध्ये माहीर. बॉक्स क्रिकेटमध्ये तर त्यांचा फलंदाजीचा नजराना काही औरच असतो, काही निराळाच असतो. धावसंख्या झालेली आहे 7. आणि पुन्हा एकदा खणखणीत असा टोललेला चेंडू, गॅप मध्ये मारलेला चेंडू आणि 2 धावा वसूल केलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदर असा फटका, 2 खेळाडूंदरम्यानच्या गॅप मध्ये मारलेला फटका. मैदानाच्या 4ही कोणांचा अभ्यास करून चेंडू टोलवण्याची क्षमता असलेला हा खेळाडू ललित आज बाबू यांच्या गोलंदाजीचा समाचार इथे घेताना दिसत आहे. त्यांच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवताना इथे दिसत आहे. बाबू यांना अशी विशेष कामगिरी करावी लागणार आहे. आणि सुंदर असा हलक्या हाताने टोलवलेला चेंडू आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील ललित. आणि धावसंख्या झालेली आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर 10. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. अतिशय उत्कृष्ट अशी धावसंख्या आतापर्यंतच्या सामन्यामधली. आणि पुढील गोलंदाज संदीपजी लकडे. सामाजिक राजकीय प्रत्येक क्षेत्रामध्ये, कला क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे, युवकांचं प्रेरणास्थान, मार्गदर्शक संदीपजी लकडे पुढील षटक घेऊन येत आहेत. सामना करतील ललित. बघूयात ललित यांच्या देखील गोलंदाजीचा समाचार घेतात का, आपल्या डोळ्याचे पारणे फेडतात काय. आणि सुंदर असा चेंडू, आक्रमक असा हल्ला करण्याचा प्रयत्न, परंतु ललित असफल. आणि किशोर शिंदे काका, शिंदे नावाचा सध्या दबदबा आहे. आपण त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. आपण आपलं नाव या संबंध स्पर्धेमध्ये गाजवायचं आहे. आणि सुंदर पुन्हा एकदा सुंदर असं यष्टीरक्षण, अवांतर धाव बोनसच्या रूपात. परंतु शिंदे काकांचं इथं विशेष कौतुक, इतक्या जवळ उभे राहून इतकी तेज तरार गोलंदाजीवरती यष्टीरक्षण करणं, तेही या वयामध्ये खूप अवघड असं काम. सुंदर असा टोलवलेला चेंडू, 2 खेळाडूंच्या दरम्यान मारलेला उत्कृष्ट असा गॅप शोधून मारलेला फटका आणि धावबाद होण्याची शक्यता. आणि धावबाद. आणि किशोर शिंदे यांनी जाळ्यात ओढलेला आहे खेळाडूला. आपल्या वयाचा, आपल्या अनुभवाचा इथं पुरेपूर वापर करताना किशोर शिंदे. तर 24 अतिशय भव्य दिव्य सलग अशी 6 दिवस चालणारी स्पर्धा. आजचा हा पहिला दिवस. वयोमर्यादा 40 पेक्षा अधिक असलेल्या खेळाडूंसाठीचा हा संपूर्ण दिवस. उद्यापासून सलग 2 दिवस अंबरनाथ तालुक्यातील संघांचे सामने इथे संपन्न होतील. 2 दिवस चालणार आहेत. चौकार षटकारांची आतिषबाजी इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय सुरेख असं मनोरंजन इथं रसिक प्रेक्षक खेळाडूंचा इथे होणार आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला चेंडू, एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सफल. किशोर शिंदे
यष्टी मागे अतिशय चपळ असे या वयामध्ये अशी चपळाई. स्कोर झालेला आहे 20. 3 गडी बाद 20. सामन्याचं तिसरं षटक चालू आहे. धाव संख्या अजूनही केवळ 20. पुन्हा एकदा सुंदर चेंडू परंतु हलक्या हाताने खेळा चेंडू धाव वाजवण्याची शक्यता. शिंदे काका काकांनी जरा काळजी घ्यायची आहे. अजूनही अतिशय चपळ आहेत. कदाचित योगा करत असतील काका परंतु थोडा आपल्या शरीराचा विचार करायचा आहे. आतेताईपणामध्ये आपल्या शरीराला काही दक्षता घ्यायची आहे. षटकाचा शेवटचा चेंडू. धावसंख्या 21. पुन्हा एकदा हलक्यातून टोले चेंडू पुन्हा एकदा धाव वाजवण्याची शक्यता आणि धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22. अतिशय सुरेख खेळ दोनही संघांकडून. यशस्वी असं पुनरागमन. दुसऱ्या षटकामध्ये सायलिक्सने यशस्वी पुनरागमन केलेलं सामन्यात त्याच तोडीचं पुनरागमन अजय 11 यांनी या तिसऱ्या षटकात 22 धावांवर नेऊन ठेवली आपली धावसंख्या. 3 गडी बाद. वेळ हे 3 षटक संपायला 16 मिनिटांचा कालावधी लागला. अजून तुमच्याकडे 6 मिनिटं आहेत 4 षटक संपवण्यासाठी. पुढील गोलंदाज फलंदाज लाल्या मयूर. खणखणीत टोलवलेला चेंडू बघूयात. अतिशय उत्कृष्ट असा कडक असा टोलवलेला चेंडू बघूया धावबाद होतो काय. अतिशय कडक असा कानाखाली आवाज काढलेला. डाव्या कानाखाली आवाज काढलेला. 2 धावांकरता टोलवलेला चेंडू. गोलंदाज आहेत मयूर. लाल्या यांनी खणखणीत असा टोलवलेला चेंडू गोलंदाजाचा आणि पुन्हा एकदा उंच टोलवण्याचा प्रयत्न परंतु त्यामध्ये असमर्थ. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याच्या इराद्याने उतरलेले लाल्या. बघूया गोलंदाजाला लाले लाल करतात का. खणखणीत परंतु केवळ एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट टोला परंतु आता सध्या आक्रमक हल्ल्याची आवश्यकता अजय 11 संघाला. कारण त्यांच्या केवळ 25 धावा या चौथ्या षटकामध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सुंदर असा टोलवलेला चेंडू परंतु सीमारेषेजवळ बाबू तैनात. बाबू सर्व सामन्याची सूत्रे काबूमध्ये ठेवण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. आपल्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा वसूल झाल्या होत्या परंतु दुसरा षटक अतिशय निर्णायक असं षटक त्यांनी टाकलेलं आहे. 7 धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू परंतु पुन्हा एकदा केवळ एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. मयूर यांची मयूर पक्षाप्रमाणे अतिशय सुरेख गोलंदाजी, अतिशय लयबद्ध गोलंदाजी, अतिशय चालबद्ध गोलंदाजी आपल्या संघासाठी निर्णायक षटक टाकताना इथे मयूर. आणि खणखणीत असा गगनचुंबी फटकार परंतु हा झेलबाद होण्याची शक्यता आणि हा झेलबाद. अतिशय उत्कृष्ट असं षटक मयूर यांचं. केवळ 5 धावा देत षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. 19 मिनिटांमध्ये हे 4 षटक संपवलेले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला यशस्वीरित्या सामने संपवायचे आहेत. 25 मिनिटांच्या आतमध्ये अजूनही 6 मिनिटं शिल्लक आहेत. या 6 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण करायचं आहे. कर्णधाराने काळजीपूर्वक
लक्ष घालायचं आहे या गोष्टीकडे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आणि गोलंदाज समीर. सत्तावीस. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. खणखणीत टोलवलेला चेंडू कडक अशा आवाजामधला, परंतु केवळ आणि हा गचाळ असं क्षेत्ररक्षण. गचाळ असं क्षेत्ररक्षण. अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण. बाबू बाबू काय केलंय तू? हॅलो. आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. यशस्वी पुनरागमन. समीर यांच्या गोलंदाजीवरती बाबू यांनी गचाळ असं क्षेत्ररक्षण केलं होतं. धावसंख्या झाली आहे 31. कदाचित आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलवलेला चेंडू. धाव बाद होण्याची शक्यता, परंतु शिंदे काका इथे थोडेसे चुकलेले आहेत. अतिताईपणा केला शिंदे काकांनी. अतिघाई संकटात नाही. संयम ठेवायचा काका. एक गडी बाद करण्याची नावी संधी. त्यांचा 500वा बळी असता यष्टी मागे शिंदे काकांचा. त्यांनी ती नामी संधी गमावलेली आहे. आणि आता षटकाचे 3 चेंडू शिल्लक. 3च ना. धावसंख्या 32. केवळ 32 धावसंख्या अजय इलेव्हन संघाची. अतिशय गॅपमध्ये सुंदररित्या टोलवलेला चेंडू. 2 धावा घेण्याची शक्यता आणि या 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली आहे 34. अतिशय सुरेख फटका, अतिशय सुरेख खेळ अजय इलेव्हनच्या फलंदाजांतर्फे. कोण आहे बॅट्समन? हा, दाऊद भाई. दाऊदजी यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मारलेला हा फटका. खणखणीत उंच हवेत भिरकावलेला फटका आणि हा झेलबाद. अतिशय उत्कृष्ट असा झेल. उंच हवेत भिरकावलेला हा फटका, परंतु सीमारेषे पार धाडण्यात अयशस्वी दाऊद भाई. दाऊद भाई स्वतःच्याच खेळावरती डाऊट करत पॅव्हलियन मध्ये परत जाताना. आणि षटकाचा शेवटचा चेंडू आणि याचं रूपांतर चौकात छक्क्यामध्ये होतं का पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फिटेल काय? पुढील फलंदाज अमित. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 34. केवळ 34 धावसंख्या या 5 षटकांमध्ये अजय इलेव्हन संघाची. पुन्हा एकदा हवेत टोलवलेला चेंडू. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आणि कुठल्याही प्रकारे गडी गमवायचा नाही आहे. हे गडी रनरेटच्या रूपामध्ये आपल्याला नंतरच्या सामन्यामध्ये कामी येतात. जर का रनरेट कमी जास्त झाला तर सर्वोच्च स्थानापासून लांब जावं लागतं, याची काळजी घ्यायची आहे. आणि धावसंख्या झाली आहे 35. सायलेक्स इलेव्हन संघाला जिंकण्याकरता 5 षटकांमध्ये 36 धावांची आवश्यकता. 30 चेंडू 36 धावा. डीजे जरा मनोरंजन
दीपक दीपक यांच्या जागी मंगेश इम्पॅक्ट प्लेअर म्हणून भूमिका बजावतील. जिंगजँग जिनजॉन चे कर्णधार आणि ब्लू स्टार तसेच जिनजॉन यांच्या दरम्यान पुढील सामना होईल. शब्बीर भाई नाणेफेकीचा कौल देतील. टायमर सेट केलाय पंच. सायलेक्स 11 यांनी यशस्वीरित्या केवळ 23.5 मिनिटांमध्ये आपला षटकार त्यांनी निर्धारित वेळेमध्ये संपन्न केलेले आहेत. तेच लक्ष ब्लू स्टार संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सामन्याला सुरुवात. गोलंदाजी ललित आणि सुंदर असा चेंडू. अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाजी ललित यांच्याद्वारे. ललित अंबरनाथ क्रिकेट विश्वातलं अतिशय नावाजलेलं असं नाव ललित. मैदानाच्या 360 कोनांमध्ये खेळण्यामध्ये त्यांची क्षमता, मैदानाच्या 360 कोनामध्ये त्यांचं लक्ष असतं. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक चेंडू, कुठल्या टप्प्यावरील चेंडू कुठल्या खेळाडूकडे जाऊ शकतो आणि कुठला चेंडू यष्टीच्या मागे सहजरित्या टाकता येईल असा अनुभव संपन्न, वैभव संपन्न क्रिकेटचा आगाढ ज्ञान असलेला असा खेळाडू. परंतु समोर इम्पॅक्ट प्लेअर मंगेश आणि सुंदर असा चेंडू कदाचित झेल सोडलेला आहे. उत्कृष्ट असं गोलंदाजी ललित. ज्या प्रकारे क्रिकेट विश्वात आपला एक नाव, आपला एक दबदबा त्यांनी तयार केलेला आहे तो अजूनही कायम आहे. वयाच्या या 45 ते 50च्या दरम्यानचा खेळाडू. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. मंगेश यांना कोणत्याही प्रकारचा इम्पॅक्ट अजून ललित यांच्या गोलंदाजीवरती पाडता आलेला नाही आहे. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मंगेश आज धावपट्टीवरती आहेत. सलग 2 चेंडू निर्धाव आणि हा 1 धावा करता टोलवलेला चेंडू. सुंदर असा खेळ. आणि पुन्हा एकदा लिले असा टोलवलेला चेंडू. एकच धावेच्या करता. धावसंख्या झालेली आहे 3. अजय 11चे त्यांच्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा कुठल्या होत्या. त्याच्या विरुद्ध सायलेक्स 11 संघाची या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 3च धावा आलेल्या आहेत. जर या चेंडूचं रूपांतर आणि हा रिव्हर्स खेळण्याच्या नादामध्ये बाबू यांनी त्यांचा विकेट गमावलेला आहे. अतिशय संयमी खेळाची आवश्यकता असते अशा टप्प्यामध्ये. कुठल्याही चेंडूवरती अतिताईपणा करत अशा प्रकारचे आत्मघातकी फटके खेळण्याच्या नादात नाहक आपला गडी, आपला विकेट गमावला जातो आणि आपल्या संघाला गर्ततेमध्ये लोटत बाबू आपल्या भावनांना काबूमध्ये ठेवलं असतं तर कदाचित अजूनही धावपट्टीवरती असते. पुढील फलंदाज
खणखणीत असा टोलवलेला चेंडू 6 धावांच्या करता अतिशय खणखणीत इम्पॅक्ट प्लेयर मंगेश यांच्या फलंदाजीतून असा खणखणीत गगनचुंबी फटका 6 धावांकरता अतिशय कडक असा फटका. गगनचुंबी फटका पुन्हा एकदा खणखणीत उडवलेला चेंडू 4 धावांच्या करता सीमारेषे पार अतिशय उत्कृष्ट असा फटका. ए डीजे असा हा चौकार मंगेश इम्पॅक्ट प्लेयर. स्कोर झालेला आहे धाव संख्या 13. दुसरं षटक चालू आहे. पुन्हा एकदा हवेत भिरकावलेला चेंडू किती धावांकरता केवळ एकच धाव मिळेल. धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या झालेली आहे 14. अतिशय महत्वपूर्ण असा षटकार आणि चौकार मंगेश इम्पॅक्ट प्लेयर यांच्या फलंदाजीतून. हा तेव्हाच पडतो. आणि पुन्हा एकदा हवेत भिरकवलेला चेंडू बघूया सीमारेषे पार जातो का. दोनही खेळाडू चेंडूसाठी अतिशय सुरेख असा फटका. महत्वपूर्ण अशा 2 धावा आपल्या संघाकरता आणि धाव संख्या झालेली आहे 16. आता जिंकण्याकरता 20 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता राहणार आहे आता सायलेक्स 11 संघाला जिंकण्याकरता. अतिशय सुरेख षटक सायलेक्स 11 संघाकरता. आम्ही त्यांचा आणि सुंदर असा चेंडू आणि जोरदार अपील आणि पंचांनी हा पायचीतचा बाद दिलेला आहे. आणि लाल्या त्यांच्या लाल टोपी सकट पुन्हा पॅव्हलियन मध्ये परतताना. आणि धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 16. अतिशय सुरेख असं षटक सायलेक्स संघासाठी. आम्ही त्यांचं तब्बल आम्ही त्यांचा शेवटचा चेंडू आतापर्यंत तब्बल 13 धावा कुठल्यात. ललित यांच्या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्या होत्या. आणि सुंदर असा चेंडू कट केलेला चेंडू बाईच्या रूपामध्ये ही धाव. यष्टीरक्षक गचाळ आहे त्यांनी सोडलेला आहे चेंडू. गोलंदाज एकतर प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना त्याला साथसंगत केली पाहिजे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. आता धाव संख्या झालेली आहे 17. जिंकण्याकरता 18 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. टायमर लावलेला आहे. यशस्वी अशा 9 मिनिटांमध्ये हे 2 षटक संपवलेले आहेत. आणि पुन्हा एकदा ललित
18 चेंडूत 19 धावांची आवश्यकता. फलंदाज आहेत समीर. समीर सामना करतील ललित यांचा. अतिशय अवघड षटक असणार आहे सायलेक्स 11 संघासाठी. अतिशय अनुभव संपन्न असा हा खेळाडू आपल्या अनुभवाच्या बळावरती एक हाती सामना फिरवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये. 30 वर्षाचा अनुभव गाठीशी असणारा हा गोलंदाज. परंतु समोर समीर लेदर क्रिकेटचा बादशाह समीर सामना करतील ललित यांचा. समीर हे देखील लेदर क्रिकेटच्या अतिशय अनुभव संपन्न असे खेळाडू. सुंदर चेंडू, सुंदर असा चेंडू ललित यांच्याद्वारे. ऐन मोक्याच्या क्षणी अनुभव असा कशा प्रकारे आपण कामात आणला पाहिजे त्याचं इथं उत्तमोत्तम उदाहरण ललित यांच्याद्वारे सादर करताना. आणि हा खणखणी टोळलेला चेंडू हवेत भिरकावलेला आणि हा झेलबाद डीजे. सुंदर असा हवेत भिरकावलेला चेंडू सीमारेषे पार जातो की काय, परंतु बाहेर सीमारेषेजवळ खेळाडू तैनात आणि समीर झेलबाद झालेले आहेत. अतिशय उत्कृष्ट असा खेळाचा नजराणा दोन्ही संघांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. आता जिंकण्याकरता 16 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आणि दबाव आता पूर्णपणे सायलेक्स संघावरती. कारण पुढील गोलंदाज ललित आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव, त्यामध्ये 1 गडी बाद. छत्तीस धावसंख्या, नगण्य अशी धावसंख्या, परंतु ललित यांच्या गोलंदाजीने सामन्यामध्ये रोमांच असा उत्पन्न केलेला आहे. आणि अशाच प्रकारचे सर्व सामने झाले पाहिजेत या मैदानामध्ये, तरच या रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांचे फारणे इथे फेटले जातील. त्यांचा वेळ, त्यांचा रविवार आज सत्कारणी लागेल आणि येणारे 6 दिवस अशाच प्रकारचे सामने इथे झाले पाहिजेत. अंगावरती शहारे, रोमांच उभा करणारे असे सामने इथे व्हायला पाहिजेत. आपण खेळाडूंचा, प्रेक्षकांचा, आयोजकांचं इथं मनोरंजन करायचं आहे. ललित क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखताना इथे खणखणीत धावे टोळलेला चेंडू आणि हा झेलबाद. पुन्हा एकदा ललित यांचा अनुभव इथे कामाला आलाय. सीमारेषेजवळ न ठेवता खेळाडू थोडासा पुढे उभा केला होता त्यांनी आणि अतिशय सुरेख टोललेला चेंडू, परंतु हवेमध्ये मारण्याचा चेंडू. आणि पुढील फलंदाज महेश सावंत. सावंतचा तुमचं होम ग्राउंड आहे आणि आता इथे एकदम जुजुबी खेळ खेळावा लागणार आहे आपल्याला. अतिशय मोलाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन जात आहात. आपल्या संघाला विजयी पथावरती न्यायचं आहे. चेंडू झालेले आहेत, 3 चेंडू झालेले आहेत आणि स्कोर झालेला आहे 17. अजूनही 19 धावांची आवश्यकता असणार आहे. 15 चेंडूंमध्ये 19 धावा, बरोबर का? आणि हा हॅट्रिकचा चेंडू ललित यांच्यातर्फे महेश सावंत यांना हॅट्रिक चेंडू. आणि हा मंकड करण्याचा प्रयत्न ललित यांच्यातर्फे आर अश्विन. आणि सुंदर असा चेंडू चकवा दिलेला आहे. हॅट्रिकचा चेंडू होता परंतु निर्धाव गेला. खूप महत्वाचा असा चेंडू, महत्वाचं षटक अजय 11 संघाचं. महेश सावंत हे देखील अतिशय अनुभव संपन्न असे खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे
हे 2 चेंडू सोडले तर पुढची 2 षटकं आपलीच आहेत आणि 19 धावा या ओपन क्रिकेटसाठी 2 षटकामध्ये नगण्य अशा आहेत. खणखणीत टोललेला चेंडू पुन्हा एकदा झेलबाद होऊ शकता, झेलबाद आणि ओव्हर हॅट्रिक ललित यांनी मिळवले. ललित यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ओव्हर हॅट्रिक 4 चेंडूवरती सलग 3 विकेट ललित यांच्या गोलंदाजीतून. अतिशय महत्वाचं असं हे षटक. जे प्रत्येक क्षणचित्र इथे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना कोणीही काही गैरकृत्य करायचं नाही, कॅमेऱ्यामध्ये दिसणार आहे. आणि षटकाचा शेवटचा चेंडू 13 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. आतापर्यंत सलग 5 चेंडू निर्धाव टाकले आहेत आणि संपूर्ण षटक या चेंडूवरती जर का एकही धाव नाही आली तर संपूर्ण षटक निर्धाव असेल, मेडन ओव्हर असेल आणि या स्पर्धेची पहिली मेडन ओव्हर असणार आहे ही. ललित अतिशय उत्कृष्ट असा सामन्यावरती त्यांनी नियंत्रण मिळवून दिलं आहे अजय 11 संघाला. शेवटचा चेंडू संग्राम. तुम्हाला आता ललित यांच्यासोबत संग्रामच करावा लागेल. आणि हा पुन्हा हवेत भिरकवलेला चेंडू झेलबाद होण्याची शक्यता आणि हा नामी संधी हुकलेली आहे. केवळ एकच धाव ललित यांच्या चेंडूवरती आले. ललित साठी जरा जोरदार टाळ्या. अशा प्रकारचा खेळ ललित यांच्याद्वारे इथे सादर करताना. आणि आता 12 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचक अशा अवस्थेमधील हा सामना. 12 चेंडू 18 धावा. डीजे वजा गाना. आता 12 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. लाल्या संग्राम आणि उत्कृष्ट चेंडू. अतिशय उत्कृष्ट चेंडू. संग्राम यांना स्वतःशीच संग्राम करावा लागणार आहे. त्यांना ठरवावं लागणार आहे आपल्याला काय करायचं आहे. 11 चेंडूंमध्ये आता 18 धावांची आवश्यकता आहे. संघाला विजयाच्या पथावरती न्यायचा असेल तर विशेष अशी कामगिरीची आवश्यकता आहे. खणखणीत टोललेला चेंडू आणि हा झेलबाद. आणि ह्या इम्रान
आणि सामन्याला सुरुवात करायची 20 मिनिटं झालेली आहेत. आपल्याला 22 मिनिटांमध्ये चौथं षटक पूर्ण करायचं आहे, याची दक्षता घ्यायची आहे कर्णधारांनी. आणि प्रकाश काका अतिशय चपळपूर्ण अशी धाव. किशोर काका किशोर शिंदे अतिशय आपण बघू शकतात. हे यूट्यूब लाईव्ह आहे. आमचे यूट्यूबवरती जे सामने बघत आहात ते प्रेक्षक खेळाडू यांनी जरा किशोर काकांना बघायचं आहे. त्यांच्या डोक्यावरती चांदी तयार झालेली आहे, परंतु एखाद्या जवान तरुण खेळाडूला लाजवेल अशी स्फूर्ती त्यांच्या शरीरामध्ये आहे. आणि आपल्या जवानीचं सोनं आपल्या जवळच ठेवा, हाच एक संदेश त्यांनी या नवतरुणांना दिलेला आहे. या वयात देखील अशा प्रकारचा खेळ, अशा प्रकारची चपळाई किशोरजी शिंदे यांच्या खेळातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सुंदर हा चेंडू, जोरदार अपील आणि आपण संधी बाद दिलेला आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट संपलेला आहे आणि त्यांना पराभवाच्या गर्तेत ठोकून इम्पॅक्ट प्लेअर आता पॅव्हिलियन मध्ये परत जाताना काही विशेष असा आपल्या संघाकरता मोक्याच्या क्षणी कचखाळ वृत्ती दाखवत फलंदाज आपल्या पॅव्हिलियन मध्ये परत जाताना. पंकज फरडे पुढील फलंदाज पंकज फरडे. आणि खनखनी टोलाचा प्रयत्न, धावात आणि शिंदे काका धावात झालेले आहेत आणि अतिशय अग्रेसिव्ह झालेले शिंदे काका. कदाचित 6 चेंडूत त्यांनी त्या 15 धावा 17 धावा मारल्या असत्या. अशा आविर्भावात पॅव्हिलियन मध्ये परत येताना शिंदे काका आता 7 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 17 धावा. लाल्या यांचं यशस्वी असं षटक, केवळ 1 धाव त्यांनी दिलेली आहे, एकच. आणि हॅट्रिक चेंडू नाही, रनआउट झाला. एकूण 3 गडी बाद झाले त्यांच्या षटकामध्ये. सायलेक्स 11 19 धावावरती 8 गडी बाद. 23 मिनिटं झालेली आहेत. आणि खनखनीत असा टोललेला चेंडू आणि हा झेलबाद, आणि हा झेलबाद झालेला आहे. कदाचित पंकजचा अभ्यास असेल ललित यांना, म्हणून त्यांच्याकरता खास सजवलेला खेळाडू तिथे. आणि 6 चेंडूमध्ये आता 17 धावांची आवश्यकता. 23 मिनिटांमध्ये हे 4 षटक संपलेले आहेत. हे 4 षटक संपायला 23 मिनिटं लागलेली आहेत. आपण फलंदाजाचा येण्या जाण्याचा वेळ याच्यामध्ये. पुढील फलंदाज मयूर. आता 6 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. अवघड असं आव्हान संदीपजी लकडे यांना. आणि उंच हवेत टोलवलेला चेंडू. गोलंदाज दाऊदभाई, त्यांना पाहताना आम्हाला इम्रान ताहिरची आठवण होते. साऊथ आफ्रिकेचा गोलंदाज आहे इम्रान ताहिर यांच्यासारखीच शरीरयष्टी दाऊदभाई यांची. सुंदर अशा गोलंदाजीचा नजराना. या वयामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करतात, खूप अशा कौतुकाची बाब आहे, आश्चर्याची गोष्ट आहे.
प्रत्येक खेळाडूने याच्यातून प्रेरणा घेणं गरजेचं आहे. किती रन दिलेत आतापर्यंत? त्यांच्या 2 चेंडूमध्ये 3 धावा आलेल्या आहेत आणि आता जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता 4 चेंडूमध्ये. 14 4 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. 2 षटकार आणि 2 धावा. आणि पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आणि हे आव्हान सायलेक्स 11 संघाला कदाचित पेलवणार नाही आहे. आता केवळ षटकारांची आवश्यकता असणार आहे. 3 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. कोणत्याही परिस्थितीत 2 षटकार येणं हे गरजेचं. आणि हा हवेत भिरकवलेला चेंडू, मारलेला चेंडू, परंतु एकच धाव घेण्यामध्ये सफल. आणि दाऊद भाई यांचं हे यशस्वी षटक आपल्या संघाकरता विजयाच्या दिशेने घोडदौड करताना. आणि हा वाईटचा चेंडू, अवांतर बोनस. आता जिंकण्याकरता वाईट. 2 चेंडूमध्ये 2 चेंडूत 11 धावांची आवश्यकता. आणि हा पुन्हा एकदा हवेत मारलेला चेंडू आणि हा झेलबाद. आणि सायलेक्स 11 संघ ऑलआउट झालेला आहे. पहिला सामना हा या स्पर्धेतील संपूर्ण संघ ढेपाळला आहे आणि तब्बल 11 धावांनी अजय 11 संघाने हा सामना आपल्या खिशात केलेला आहे. एकतर्फी झालेला आहे. ललित यांच्या जादुई खेळामुळे हा सामना लीलया अजय 11 संघाने जिंकलेला आहे. सोबतच त्याच्या संघ सहकार्याने त्यांना यशस्वी अशी साथ संगत केली आणि यशस्वीरित्या हा सामना अजय 11 संघाने जिंकलेला आहे. डीजे